पाठ पहिला ऋतूची निर्मिती भाग 1 मध्ये पृथ्वीवर दिन आणि रात्र म्हणजे दिवस व रात्र कशामुळे होतात, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हटल्या जाते, पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो, आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे, तर पृथ्वीवर सूर्यकिरण सर्व ठिकाणी लंबरूप पडतात का, तर पृथ्वी जी काही परिभ्रमण करते किंवा गोल जी काही पृथ्वी फिरते त्याच्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र होताना पाहायला मिळते. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात, एक फेरी पूर्ण करण्याचा कालावधी 24 घंट्याचा असतो. या प्रक्रियेस 24 घंट्याचा कालावधी लागत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे, तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे 2 भाग पाहायला मिळतात. तर पृथ्वीवर सगळीकडे सूर्यकिरण हे लंब स्वरूपामध्ये पडत नाही, काही ठिकाणी तिरपे पडतात, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये लंब स्वरूपामध्ये किरण पाहायला मिळतात, सरळ किरण पडताना पाहायला मिळतात. म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या लोकांची जी काही स्किन असेल तर ती स्किन कशी आपल्यापेक्षा जाड आणि म्हणजे रफ अशी स्किन पाहायला मिळते. रात्रमान काढण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, रात्रीचे 12 तास आणि दिवसाचे 12 तास मानावे लागतात. कोणत्या 2 तारखेला दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान असतो, तर दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिला आहेत का, पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का, याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकतो. तर सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये 18 ते 28 तारखेच्या दरम्यान कालावधीत खालील महिन्यानुसार वहीत तुम्ही नोंद करू शकता. तर प्रत्यक्ष निरीक्षण व दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, म्हणजे आपण जर का कॅलेंडरचे निरीक्षण केलं किंवा वृत्तपत्र, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट यांच्या आधारे पुढील कालावधीसाठी परिसरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी नोंदायच्या. म्हणजे सांगितल्याप्रमाणे सूर्योदय कोणत्या वेळेस होतो, सूर्यास्त म्हणजे दिवस कोणत्या वेळेत मावळतो याची नोंद करायची दररोज. किमान एक महिनाभर तरी आपण आठवडाभर नोंद करू शकतो. एक नमुना तक्ता दिलाय, यात फक्त जून महिन्यासाठी खालीलप्रमाणे तक्ता तयार करून घ्या. तक्ता भरून झाल्यावर त्या संबंधी दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे शोधा आणि चर्चा करा. तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिवस कोणता आहे तो सांगा. दिनमानामध्ये दररोज कोणता बदल होत जातो, हा बदल कशामुळे होत असावा याबाबतचा अंदाज करता येईल. म्हणजे आपल्याला 19 जूनला सूर्योदय कधी झाला, सूर्यास्त कधी झाला, दिनमानचा कालावधी, रात्रमानचा कालावधी हे भरता येईल. तर 19 जून, 20 जून, 21, 22, 23, 24 जूनपर्यंत, तर 28 जूनपर्यंत, म्हणजेच आपण 19 जूनपासून सुरुवात केली तर 28 जूनपर्यंत आपण कॅलेंडरच्या आधारे हा दिनमानाचा तक्ता भरून काढू शकतोय. तक्त्यातील माहितीचा विचार करा. 19 जून ते 28 जून या कालामध्ये दिनमान व रात्रमान होणारा फरक तुमच्या लक्षात आला असेल. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे करत असते आणि आपण जे काही रात्र होताना पाहतोय तर रात्रीचे 12 घंटे आणि दिवसाचे 12 घंटे असे मिळून आपण त्याची कालगणना करतोय. 24 तासात लागणारा जो वेळ आहे तर ही पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करते आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरताना आपल्याला पाहायला मिळते. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या कालावधीच्या अवस्था आपण अनुभवत असतो. सूर्योदय म्हणजे सूर्य उगणे, मध्यान्ह म्हणजे दुपारचा वेळ, सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याचा काळ, दिनमान म्हणजे दिवसाचा काळ, तर रात्रमान म्हणजे रात्र झाल्याच्या नंतर रात्रीचा जो काही काळ असेल तर दिवसाचा 12 घंटे आणि रात्रीचा 12 घंट्याचा काळ असतो. त्याचबरोबर आपण सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त असे 3 प्रकार पाहायला मिळतात. क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणामध्ये बदल होत असतील हे समजण्यासाठी आपण पुढील कृती करूया. म्हणजेच आपल्याला एक टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिटकवायचा आहे. टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी म्हणजे टॉर्च हलणार नाही अशी ठेवायची आहे. कागद आणि विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रूळ असा उभा ठेवा. आकृती 1.1 पाहिल्याच्या नंतर
कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजारी प्रकाश ज्योत मेणबत्तीवर किंवा रुळावर टाका. मेणबत्तीची किंवा रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे पेनाने निशाणी म्हणजेच खून करा. आता कागद आणि मेणबत्तीसह रुळासह एक टेबल बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवा. आता कागदावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करा. सावलीच्या स्थानामध्ये होणाऱ्या बदलांची तुम्ही नोंद करा. भौगोलिक स्पष्टीकरण. वरील कृतीमधून टेबलांची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानामध्ये होणारा बदल तुमच्या लक्षात येईल. सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यावर आपल्याला अशा प्रकारे होणारे बदल लक्षात येतात. असे बदल कोणत्या कारणामुळे होतात ते पुढील उपक्रमांच्या मदतीने किंवा निरीक्षणाने आपण ठरवून घेऊ शकतो. म्हणजेच हा उपक्रम विद्यार्थ्याकडून वर्षभर करून घ्यायचा आहे. शाळा सुरू झाल्यापासून सर्वसाधारणपणे 8 दिवसांना उपक्रम सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत संपवावा लागतो. आठवड्यातून 1 दिवस सूर्याच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी निरीक्षण करायचे. 5 ते 6 फूट लांबीचे एक जाड काठी घ्यायची आहे आणि काठी घेऊन आपण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीचे वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी ठेवायची आहे किंवा रोवायची आहे. काठी साधारणपणे वर्षभर त्या ठिकाणी रोवलेली असणार आहे हे लक्षात घ्या. निरीक्षणानंतर काठीच्या म्हणजे सावलीच्या जागी दिनांक रेषेने किंवा खुणेने नोंदवायचे. सावलीच्या जागेमध्ये फरक पडत असल्यास त्यातील अंतर आपल्याला मोजून ठेवायचे आहे. या उपक्रमाच्या कालावधीमध्ये क्षितिजाच्या म्हणजे सूर्याच्या किंवा सूर्य मावळण्याच्या म्हणजे सूर्यास्ताच्या जागेचे आपल्याला निरीक्षण करायला पाहायला मिळेल. तर पुढील भाग हा सप्टेंबर महिन्याचा घ्यायचा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये भरलेल्या तक्त्याच्या नोंदीच्या दिनमान व रात्रमानाचा जो काही कालावधी असेल त्याचा अभ्यास करायला मिळेल. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही नोंदवलेल्या काठीची सावली कोणत्या दिशेने होती तर कोणत्या तारखेला दिनमान आणि रात्रमान सारखे पाहायला मिळते. भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्याचे वाटते. म्हणजेच पाठाचा दुसरा भाग पाठ क्रमांक 8 22 डिसेंबर नंतर घ्या व तत्पूर्वी दिलेल्या निरीक्षणाचे तुम्हाला नोंदी करून घेता येईल. म्हणजेच या पाठामध्ये आपल्याला सूर्योदय सूर्यास्त मध्यान्ह दिन आणि रात्र हे कसे होतात, ऋतू कसे निर्मिती झालेले, पृथ्वीचा काही भाग काही आस हा कललेला आहे. आस कललेला असल्यामुळे ते उन्हाळा हिवाळा पावसाळा असे ऋतू होताना आपल्याला पाहायला मिळते. हे पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे ऋतू होताना लक्षात येते. त्याचबरोबर दिवस हा किती घंट्याचा असतो तर दिन हा 12 तासाचा, रात्र 12 घंट्याची, तर मध्यान्ह कधी असते हे आपल्याला या पाठातून पाहायला मिळालेले आहे.